नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, NTA मार्फत नीट UG 2026 ची परीक्षा कॅन्सल करण्यात आलेली आहे। काय आहेत यामागील कारणे व नवीन परीक्षेची तारीख काय आहे, परत रजिस्ट्रेशन करावे लागेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, NTA मार्फत जी काही नोटीस देण्यात आली होती त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की NTA ने 10 मे 2026 रोजी दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्यानुसार 8 मे 2026 रोजी NTA ने काही गंभीर बाबींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडे प्रकरण पाठवले होते। परीक्षेची पारदर्शकता, सुरक्षितता आणि जे काही नियम आहेत त्यावर कारवाई करण्यात आली होती। केंद्रीय तपास यंत्रणा आणि कायदा अंमलबजावणी संस्थांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे NTA ने हा निर्णय घेतलेला आहे। काय आहे निर्णय? तर 3 मे 2026 रोजी झालेली नीट UG 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। भारत सरकारच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। आता नीट UG 2026 परीक्षा पुन्हा घेतली जाईल। नवीन परीक्षेची जी काही तारीख आहे ती येणाऱ्या काळामध्ये NTA मार्फत जाहीर केली जाईल। तर ओव्हरऑल या नोटीसचा अर्थ असा आहे की 3 मे रोजी झालेली नीट UG परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे व सर्व विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागेल। या परीक्षेसाठी आता नवीन ॲडमिट कार्ड आणि परीक्षा तारीख NTA मार्फत जाहीर केली जाईल। विद्यार्थ्यांना शक्यतो परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज पडणार नाही, कारण सर्व विद्यार्थ्यांचे अगोदरच रजिस्ट्रेशन झालेले आहेत। फक्त सर्व विद्यार्थ्यांना नवीन ॲडमिट कार्ड दिलं जाईल व कदाचित अनेक विद्यार्थ्यांचे जे काही एक्झाम सेंटर आहेत त्यामध्ये देखील बदल होऊ शकतो। या संदर्भाने अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओ मार्फत अपडेट करेल। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।